This news is sponsored by Abhyuday Piles. महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी रिंकू आणि महाराष्ट्र बुलेटिनमध्ये बघूयात महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि अपराधिक बातम्यांचा वेगवान आढावा. पण तत्पूर्वी जाणून घेऊयात मुख्य हेडलाईन्स. जरांगे पाटील दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवर खालच्या स्तरावर भाषा करतात, तेवढी त्यांची उंची आहे का? डॉक्टर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. अजून चांगले काम करणार आणि जनतेचा विश्वास पुन्हा जिंकणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. आणि आता सुरुवात करूया बातमीपत्राला. श्री संत मुक्ताई यांची पालखी सोहळा काल बुलढाणा शहरात दाखल झाली असून आज बुलढाणा शहरातून श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून आलेल्या आदिशक्ती संत श्री मुक्ताबाई पालखीचे प्रस्थान झाले आहे. यावेळी त्या ठिकाणी पालखीचे सारथ्य बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. आज ही पालखी बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथे मुक्कामी असणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी ओबीसी आरक्षणावर आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की उपोषणकर्ते आणि शिष्टमंडळात जे ओबीसी नेते सहभागी झाले होते त्यांचे अभिनंदन आणि सर्व राजकीय नेते सहभागी झाले आणि ओबीसींचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच ओबीसी समाजाची मागणी आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. इतरही प्रश्न चर्चेला गेले. सगळी सोयीमुळे ओबीसींचे नुकसान होणार नाही, ओबीसीला न्याय मिळेल. या व्यतिरिक्त मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिप्पणी केली आहे. जरांगे पाटील दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवर खालच्या स्तरावर भाषा वापरतात, त्यांची उंची आहे का? ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करतात. येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणाला पाडतं आम्ही दाखवून देऊ. लक्ष्मण हाके यांचे अभिनंदन करीत पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकवटला गेला आहे आणि आमची शक्ती दाखवू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. हे बघा, जरांगे पाटील असो किंवा आमच्या ओबीसी मंडळी असो, माझ्या दोन्ही समूहाला एक निवेदन आहे की या 54 लाख किंवा 57 लाखाचा जो आकडा वारंवार सांगितला जातो, यापूर्वीसुद्धा तुम्हा सर्व लोकांना आठवत असेल की मी त्याच्यावरती बोललेलो आहे की या 57 लाखामध्ये 95 का 99% नोंदी ह्या जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पूर्वीच्या आहेत. या आंदोलनाचा आणि त्या नोंदीचा काहीही संबंध नाही. सर्व लोकांनी, आम्ही तर मागे सुद्धा मागणी केली होती की सरकारने एक व्हाईट पेपर पब्लिश करावा की जरांगेच्या आंदोलनाच्या पूर्वी किती नोंदी आणि जरांगे साहेबांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर किती नोंदी. मी आकडेवारी त्यावेळेस जाहीर केली होती की यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 लाख नवीन प्रमाणपत्र दिल्या गेली आणि त्या 2 लाखामध्ये सुद्धा ज्यांचे मुलं पहिल्यांदा 10वा वर्ग पास झाले, 12 वर्ग पास झाले आणि ज्यांच्या जुन्या नोंदी आहे त्यांनी काढलेले आहे. नवीन प्रमाणपत्र नगण्य आहे. फक्त मराठवाड्यामध्ये 10,000 प्रमाणपत्र नवीन दिलेले आहे, पण त्या 10,000 मध्ये सुद्धा जुन्या लोकांचा समावेश आहे. त्याच्यामुळे पूर्ण 10,000 नवीन आहे असं मी म्हणणार नाही. परंतु या 57 लाख 54 लाख सांगून मराठा समाजाची दिशाभूल होते आहे आणि ओबीसी समाजाची दिशाभूल आहे. म्हणून नेत्यांनी हे समजून घ्यावं की वास्तविकता काय आहे. ह्या 57 लाख नोंदी म्हणजे जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतरच्या नाही आहे. 1947 पासून भारत स्वतंत्र झाला किंवा त्याच्या आधीपासूनच्या नोंदी आहेत, त्या आंदोलनापूर्वीच्या. म्हणून तुम्ही शिंदे समिती जी बसविण्यात आली होती, त्या शिंदे समितीला जो टास्क देण्यात आला होता, तो टास्क असा होता की सुरुवातीपासून कुणाकुणाच्या महसुली, शैक्षणिक किंवा इतर कागदपत्र जे त्यांनी नंतर ग्राह्य धरले होते त्याच्यामध्ये कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे 3 शब्द याचा उपयोग आहे. या 3 याची नोंद आहे. तर 1947-48 पूर्वीच्या आमच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या का नव्याने सापडलेल्या आहे का? पिढ्याने आम्ही कुणबी आहोत. मग आपल्या विदर्भातमध्येतल्या 37 लाख नोंदी आहेत 57 पैकी. मग विदर्भामधले काय नवीन नोंदी आहेत का? प्रत्येकाजवळ कुणब्याचं प्रमाणपत्र आहे, ओबीसीचं प्रमाणपत्र आहे. याची दोन्ही साईडच्या लोकांनी नोंद घ्यावी आणि तशा प्रकारे वक्तव्य करावं. सह्याद्री अतिथीगृहामध्ये जी काल बैठक झाली त्यानंतर लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुटेल, परंतु प्रश्न सोडणार नाही. प्रश्न तसाच जसा राहील. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवण्याचा असेल, मराठ्यांचं समाधान करायचं असेल आणि ओबीसीलाही धक्का जर लावू नये असं वाटत असेल, कारण प्रामाणिकपणे तर आपल्याला कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला अंमलात आणावा लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय महाराष्ट्रात नाही. हा जटिल प्रश्न झालेला आहे. SC ST ओपन या सगळ्यांवर तोडगा काढायचा असेल, हे जर आरक्षण खऱ्या अर्थाने वाचवायचं असेल तर कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला हा एकमेव पर्याय आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृहामध्ये जी काल बैठक झाली
त्यानंतर आज कदाचित लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुटेलही, परंतु प्रश्न सुटणार नाही, प्रश्न जशात तसंच राहील. मराठा आणि ओबीसीचं आरक्षणाचा प्रश्न, जटिल प्रश्न सोडवायचा असेल आणि मराठ्यांचं समाधान करायचं असेल आणि ओबीसीलाही धक्का जर लावू नये असं वाटत असेल सगळ्यांनी प्रामाणिकपणे, तर आपल्याला कर्पूरी ठाकूर फॉर्म्युलाच अंमलात आणावा लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय महाराष्ट्रात नाही. हा जटिल प्रश्न झालेला आहे. यापूर्वी आता आपण म्हणतो की धक्का लावू नये, पण जो धक्का लागलेला आहे तो कसा काढायचा त्याच्या संदर्भात कोणी बोलत नाही आहे. गेले कित्येक वर्ष ओबीसीचं आरक्षण जे आहे ते मराठा कुणबी समाज घेऊन चाललेला आहे, त्याच्यावर कोणी बोलत नाही आहे. आणि पुढेसुद्धा आपल्याला जर जे 10% आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामुळे SC ST ओपन सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे. ह्या सगळ्यावर तोडगा काढायचा असेल आणि हे जर आरक्षण खऱ्या अर्थाने वाचवायचं असेल तर आपल्याला कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला हा एकमेव पर्याय आहे आणि त्यामुळेच आपल्या सामंजस्याने हा प्रश्न सुटणार आहे. बुलेटिनमध्ये सध्या वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. भेटूयात ब्रेक नंतर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी and laparoscopy surgery, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस: काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता: कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. ब्रेक नंतर स्वागत. वळूयात पुढील उर्वरित बातम्यांकडे. खासदार संजय राऊत यांनी बिहार आरक्षणावर आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की बिहारमध्ये वाढीव आरक्षण जे होतं, जे वाढीव आरक्षण कोर्टाने मान्य केलं नाही, 50%च्या वर महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे, अनेक मराठा असतील, ओबीसी असतील, त्यांच्यामुळे आता सरकार काय करतं? सरकारचे मानत होतं जे आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ, ते टिकाऊ आरक्षणाची जुळणी कशी करायची आणि त्यात या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना, नेत्यांना चर्चेसाठी सामावून घेऊ. हा जो राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे तो थांबवण्याची
आरक्षणाच्या दृष्टीने जर सरकारला खरोखर इच्छा असेल तर त्यांनी सर्वांशी चर्चा केली पाहिजे. तसंच मराठा ओबीसी वादवर ते पुढे बोलले की कोणाचे ताटातले काढून कोणालाही देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे. मागासलेपण सर्व समाजामध्ये आज आहे. याला कारण नरेंद्र मोदींची धोरणं आहेत. शेती संदर्भात आर्थिक धोरण, उद्योगासंदर्भातील धोरणं, रोजगार संदर्भातली धोरणं. मोदी सरकार गेल्या 10 वर्षात पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे या देशातले सर्व समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्या व्यतिरिक्त संजय राऊत यांनी शिष्टमंडळ भेट, अटल सेतू, पेपरफुटी कायदा आणि जातीय राजकारण यावर भाष्य केले आहे. जसे महाराष्ट्रामधलं आपल्याला चित्र आपण पाहतोय, तसं गुजरातमध्ये आहे, तसं राजस्थानमध्ये आहे, तसं हरियाणामध्ये आहे. प्रत्येक समाजाला आरक्षण हवं आहे. नोकरीमध्ये राखीव जागा हव्या, शिक्षणात राखीव जागा हव्या. याचं कारण नरेंद्र मोदींचं अपयशी नेतृत्व, करंट नेतृत्व. माझ्या माहितीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका होती की सरकारवरती माझा विश्वास नाही, तीच भूमिका ओबीसी नेत्यांची दिसते आहे मला. पण तरीही सरकारने प्रयत्न सोडू नयेत. पण मी पुन्हा पुन्हा सांगतो की सगळ्यांना सामावून घेऊन शिष्टमंडळामध्ये उपोषणकर्त्यांशी चर्चा व्हायला हवी. देखो गए है, ये चर्चा का विषय नहीं है. क्या है देखना पड़ेगा. फोटो आए हैं, वीडियो आए हैं, सरकार की तरफ से भी खुलासा है. बार बार टीका टिप्पणी करना ठीक नहीं है, देख लेंगे. बघा, ह्या विषयावरती सातत्याने चर्चा करणे योग्य नाही. अटल सेतू हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तो काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाला. हे जे नाव जरी अटलजींचं असलं तरी त्याची पायाभरणी ही काँग्रेस राजवटीत सुरू झालेली आहे आणि तो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाला अशा प्रकारे तडे जाणं योग्य नाही. त्याच्यामुळे ते पाहावं लागेल नक्की. मी आत्ता बोललो ना मगाशी त्याच्यावर, मी आत्ताच सांगितलं की असे कायदे बरं का, पेपर लीक विरुद्ध कायदा, भ्रष्टाचाराविरुद्ध कायदा, दहशतवादाविरुद्ध कायदा, असे अनेक कायदे या देशात निर्माण झाले. पण गेल्या 10 वर्षांमध्ये एकही कायदा धडपणे अंमलात आला नाही, एक्सेप्ट PMLA कायदा. PMLA कायद्याचा मात्र व्यवस्थित वापर आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात झाला. बाकी कोणत्याही कायद्याचा अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही. पेपर लीक सुरूच आहे. आजही पेपर लीकच्या संदर्भातले काही कायदे आहेत. आज भी कानून है, भ्रष्टाचार के खिलाफ कानून है, कायदा आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भात. दहशतवाद विरुद्ध कायदा आहे, अनेक कायदे आहेत. तरी त्या कायद्याची अंमलबजावणी का होत नाही आणि नवीन कायदे का निर्माण करावे लागतात, याचं उत्तर सरकारने द्यावं. चला, थँक्यू. खासदार अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमांसमोर रामदास कदम, राज ठाकरे आणि आरक्षण या विषयावर आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की मला रामदास कदमबद्दल भाष्य करावं असं वाटत नाही. गद्दारों की बात मत पूछो, जड से हम नहीं चाहते असं म्हणून बोलणं टाळलंय. तर राज ठाकरेच्या बाबतीत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या वेळी आम्ही पाठिंबा मागितला नव्हता, तुम्हाला अडकवून बिनशर्त पाठिंबा घेतला आहे, हे लक्षात ठेवा. तसेच महाराष्ट्रात आरक्षण हा मुद्दा चिघळत चालला आहे. 50% मर्यादा वाढवावी, जे कोणी वंचित राहिले त्यांना आरक्षण द्यावी, हा विषय केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे केंद्राकडे मांडला पाहिजे. जातीवादाची लढाई लावायची आणि स्वतःची राजकारणाची पोळी भाजायची आहे, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहेत. मला त्याच्याबद्दल भाष्य करावं असं वाटत नाही. गद्दारों की बात मत पूछो जी, हमसे हम नहीं चाहते, उनके घर में जो कुछ करना है म्हणून दो, दीवार खड़ी हम छोड़ दिया उनको. कोणी आम्ही मागितला नव्हता ना, त्यांनी मागितलाय तुमच्याकडे. तुम्हाला अडकवलंय, अडकवून बिनशर्ट पाठिंबा घेतलेला लक्षात ठेवा. हा फरक लक्षात घ्या. पुन्हा मराठी माणसाच्या मुळावर येणाऱ्या लोकांना पाठिंबा दिला गेला. सगळ्यात वाईट गोष्ट ती आहे ना, स्वाभिमानी महाराष्ट्र उभा राहायला पाहिजे, लाचार नव्हे. ते लाचारांचं सरकार आहे ते घालूया, तर मजा येईल त्याच्यात. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सांगतात की महाराष्ट्र कोर कमिटीची बैठक झाली आहे. या बैठकीत राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे विश्लेषण केले गेले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी खोटं बोलून जनतेकडे मते मागितली, पण आता जनतेला समजलं आहे. आम्ही संपूर्ण लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण केलं आणि आमच्या चुका काय होत्या, आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न करू आणि आमचं सरकार जनतेच्या मागण्या पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करेल. और इस बैठक में अभी जो चुनाव हुए महाराष्ट्र में, कुछ चुनाव का विश्लेषण किया. महाविकास आघाड़ी और कांग्रेस के नेताओं ने, खासकर शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी और कांग्रेस के नेता है, इन्होंने झूठी बात लोगों को बताकर वोट लिए. कभी ये कहा कि मोदी जी संविधान बदल देंगे, झूठा कहा.
आदिवासी समाज को कहा कि हमारे सारे हक छीन लेंगे, झूठा कहा महाविकास आघाड़ी ने। महिलाओं को कहा कि हम हर महीना खटाखट 8,500 रुपये देंगे, झूठ कहा, झूठ बोलकर वोट लिया। और इसमें हम लोग इसके झूठे वादे जो किए उसमें हमारे कुछ वोट जो जनता ने महाविकास आघाड़ी को वोट दिया, लेकिन अब जनता को समझ रहा है कि ये झूठ बोले हमसे। हमने पूरे लोकसभा का विश्लेषण आज किया, हमारी क्या गलती है उसको भी सुधारने का प्रयास हम करेंगे और हमारी सरकार से, केंद्र की राज्य की सरकार से जनता की जो डिमांड है, मांगनी है, वो पूरा करने का प्रयास करेंगे। ऐसा यहाँ पे चर्चा हुई। हम एकनाथ शिंदे जी से भी बात करेंगे, अजीत दादा और देवेंद्र जी भी चर्चा करेंगे। सरकार के माध्यम से भी हम काम करेंगे, संगठन का भी काम करेंगे। और रेगे विधान परिषद में जो चुनाव हो रहा है 11 सीट का, उसमें हमारे कोटे में जो सीट आ रही है उसके बारे में कुछ नाम चर्चा करनी थी, वो भी चर्चा हमने की। सामाजिक तौर पर, भौगोलिक आधार पर हमने कुछ नाम तय किए हैं, केंद्र में जाएंगे, केंद्र में उसका अंतिम निर्णय। सर एक प्रश्न, महाविकास आघाडीने जो खोटारडेपणा केला, जनतेला फसवलं, मागासवर्गीय जनतेला फसवलं, त्या ठिकाणी आदिवासी जनतेला त्या ठिकाणी फसवलं, खोटं बोलले, महिलांना खोटं बोलले, असे अनेक विषय आहेत त्यातनं महाविकास आघाडीने मतं घेतली। पण हे आता लोकांना असं वाटतं आहे की मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर की आमची खरं तर या खोट्या गोष्टीमुळे आम्ही तिकडे गेलो, तर आता मोदीजी प्रधानमंत्री झाले आहेत, पुन्हा एकदा मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारने जे वचन दिले आहे त्यानुसार मोदी सरकार काम करेल, तर जनता नक्की त्या खोटारडेपणातनं बाहेर निघून मोदीचं सरकार आणि महाराष्ट्र सरकार, डबल इंजिन सरकार, शेवटी केंद्रामध्ये जे सरकार येतं, राज्यातलं सरकार एका विचाराचं असेल तर राज्याच्या जनतेला फायदा होतो आणि त्यामुळं केंद्रातल्या सरकारने महाराष्ट्र बुलेटिनमध्ये सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची। राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज, शिक्षा पाए अब संस्कार के साथ। डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College, मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी, अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में। मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेस में। आज ही एनरोल करें ICI एजुस्किल्स प्राइवेट लिमिटेड। हमारा पता है प्लॉट नंबर 46 शिवम अपार्टमेंट, 3rd फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, धंतोली, नागपुर 440012। संपर्क करें 9226466779। आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHD, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ। न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June। अवर एड्रेस कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड, नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर। अवर कॉन्टैक्ट 8830479380 और 9049079674। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर।
ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। श्रीवली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम। अब बनाएं अपने सपनों का घर बेहतर कीमतों पर, तो सही समय का लाभ उठाएं और आज ही नागपुर के वर्धा रोड आएं। बुक करें प्लॉट जिनकी कीमत शुरू मात्र 9,90,000 पर। महारेदा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, छड़ी वर्धा रोड, 5 फार्म, शंकरपुर, बुटीबोरी, मोहगांव, जामठा, मेहान। हमारी सुविधाएं सीमेंट रोड, वाटर लाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी, एंट्रेंस गेट, 80% bank finance also available. For more details, please contact 071235076162. Office address F2122 Jayanti Nagari 4 above Bodhisattva Bazaar, Manish Nagar, Besar Road, Nagpur.